पालघर जिल्हा आलेला आहे। वास चलो अखेर मित्रांनो आपल्या पालघरकरांनी आपला मान उंचावलेला आहे आणि ज्या गोष्टीची अपेक्षा पूर्ण जिल्ह्याला होती ती अपेक्षा प्रत्यक्षात उतरलेली आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यातील कलाकारांचा तारपा नृत्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे। सो हा आनंद गगनात पारंपरिक मध्ये प्रथम आला आहे। पण हे सगळे युट्यूब स्टार आहेत, हे रील्स बनवतात, व्हिडिओज बनवतात, म्हणजे पारंपरिक कलांचं पण संवर्धन करतायत, त्याचा प्रचार प्रसार पण करतायत। खरंच हॅट्स ऑफ आहे तुमच्या टीमला, खूप अभिनंदन, खूप अभिनंदन। आनंद अश्रू तुम्ही बघू शकता, हा आनंद अश्रू मेहनत रात्रभर जागून प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसची त्या मेहनतीचं फळ सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अश्रू आहेत, त्या आनंदाचे मेहनतीचे। गौरवजीनाथ राजेशजी बळांके जे जे पर्यवेक्षक होते त्यांनी थोडं साथ देतं की त्यांनी मंचावरती यावं आपल्या
आपली वेळ झालेली आहे. थोडं आपण इथं उभे ते कधी केलं जातं आणि का म्हणून केलं जातं, उद्देश काय आहे, तारपा नृत्य करण्याचा उद्देश काय आणि कधी करतात? मी पालघर जिल्ह्यातून आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जी वारली संस्कृती आहे, जी पूर्ण वारली कला म्हणून पूर्ण जगामध्ये फेमस आहे, ज्याच्यामध्ये नृत्य असतं, हे जे तारपा नृत्य आम्ही या ठिकाणी प्रेझेंट केलं. आणि या नृत्याचं महत्त्व असं आहे की जेव्हा दिवाळी येते, दिवाळीच्या अगोदर आपण ज्याला बार्शी बोलवतो, ती बार्शी आमच्याकडे साजरी केली जाते. पहिल्यांदा हा तारपा वाद्य देवासाठी वाजवला जातो, त्याची पूजा केली जाते आणि तारपा वाजवून जेव्हा दिवाळीचा सण असतो त्या दिवशी सगळे गावकरी, आजूबाजूचे गावकरी एकत्र येतात आणि ही जी वेशभूषा केली ही रिअल वेशभूषा आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मॉडिफाय बघायला मिळणार नाही. तुम्ही आलात ते हीच वेशभूषा तुम्हाला बघायला मिळेल आणि ही वेशभूषा आधी सरळ साध्या सोप्या वेशभूषेमध्ये आपण या ठिकाणी आलेत. त्याच्यानंतर बघितलं तर आमच्या डोक्याला जी कणसई आहे, त्या कणसईला आम्ही नमन करून आणि धरतीला वंदन करून आम्ही ही गोष्ट सादर केली आहे. कारण धरती ही आपली माता आहे आणि कणसईला वंदन करून, कारण तिच्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी नृत्य विशेष म्हणजे दिवाळीमध्ये साजरं केलं जातं. हा, एक मिनिट. आपण पारंपरिक पद्धतीने ड्रेसिंग पण केलेलं आहे आणि खूप छान सादरीकरण, अनेक स्टेप सुद्धा आपण पारकाच्या याच्यावरती तुम्ही स्टेप पण आपण चेंजेस केलं. आपलं अभिनंदन आहे सर. एक प्रश्न विचार. धन्यवाद सर. दादा, तुम्ही नृत्य तर चांगलेच केले, 12 प्रकारचे साडे नाचले, 12 प्रकारचे सुंदर केलं एकदम. थँक्यू. फक्त एकच विचारायचं होतं की आपल्या पावरी नाचवताना जी काठी असते ती घुंगराची असते का ही चिपळेची असते? आमच्याकडे जर याला घोळ म्हटलं जातं. घोळ, घोळ काठी, घुंगरू नसतात त्याला, गोळा काठी. हा, घोळ काठी. हा, देवासाठी जो वाघ बारशी असते, वाघ बारशी, तेव्हा ही काठी हातात घेऊन जी अंगामध्ये आपला देव येतो म्हणून ही काठी ती महत्वाची असते. आणि तारप्याचा सूर पकडण्यासाठी किंवा ताल पकडण्यासाठी हे तारपा आणि हे घोळ दोघांचं कॉम्बिनेशन असतं. आणि अजून सांगायचं झालं तर बस ठीक आहे. चला काय बानू, आपली संस्कृती खूप छान जातात. विशेष म्हणजे तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडर्नायझेशन केलं नाही. तारप्यामध्ये मॉडर्नायझेशन केलं, अतिशय उत्तम केलं, खरंच उत्तम सादरीकरण आहे. अशीच संस्कृती जपा. कुठेही याच्यामध्ये पाश्चात्य कंबरेचा प्रकार करू नका बांधलो, कारण की यामध्ये तुमचं विज्ञान दडलेलं आहे. कुठलाही आजार होणार नाही कधी. धन्यवाद. खूप सुंदर. खूप